रविवारी आंबेडकरी चळवळीतील दलित पॅंथरचे आम जनतेचे सेवक राणा अंभोरे यांचा वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील स्थानिक शेतकरी भवन कारंजा येथे अमृत महोत्सव साजरा करण्यात आला। जवळपास 1975 ते 1980 च्या काळामध्ये त्यांनी गावोगावी फिरून ई वर्ग जमिनीच्या वाटपात सहभाग घेतला होता। ज्याप्रमाणे 1964 मध्ये दादासाहेब गायकवाड यांचा जमिनीचा सत्याग्रह होता, तेथून 10 वर्षांनंतर राणा अंभोरे यांनी ऐन तरुण वयात अनेक सवंगडी जमा करून ही चळवळ पुढे उभी केली। बऱ्याचशा गोरगरिबांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला। आजही ती जमीन लोक वाहत आहे। त्यांचा वाइंडरशिपचा व्यवसाय सांभाळून त्यांनी समाजकार्य करून पत्रकारितेच्या लेखणीतून अनेक गोरगरिबांना न्याय देऊन पत्रकारिता कशी असावी याचे मार्गदर्शन करून अनेक पत्रकार घडविले। वाइंडरशिप करत असताना कधीही पैशासाठी व्यवसाय म्हणून केला नाही। माणूस किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला महत्त्व आहे। अंभोरे साहेबांचं जगणं लीडर पॅंथरचं होतं। लोककल्याणासाठी त्यांचं जगणं होतं। लोकांना मदत करणे व योग्य सल्ला गावोगावी पायी प्रवास करून भूमिहीन कुटुंबातील लोकांना ई वर्ग जमीन वाटप करणे राणा नावाचा एक वादळ होतं। जिथे कुठे अन्याय होईल तिथे पॅंथर प्रमाणे तुटून पडणारे राणा अंभोरे हे होते। आज त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी सर्व समाजातील तळागाळातील मंडळी तसेच सेवाभावी मंडळांनी भाग घेतला होता। अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई अमरावती, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष चरणदास इंगोले, वनिता सिद्धार्थ देवरे, माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद वाशिम जिल्हा काँग्रेस प्रभारी देवानंद पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भोजराज, जाधव साहेब शिरसाट साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणज्योतिताई गणेशपुरे, दिवंगत आमदार राजेंद्रजी पाटणी यांची सुपुत्र न्यायक पाटणी, आंबेडकरी चळवळीतील आजी व माजी अनेक मान्यवर नेते उपस्थित होते। लेडी गव्हर्नर कमलाताई राजेंद्र गवई यांनी राणा अंभोरे यांची त्यांच्या पत्नीसोबत स्टेजवर 7 जन्माची गाठ बांधून दिली। कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन सागर अंभोरे यांनी केले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी वाशिममधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।